जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमधून हरभऱ्याच्या बेस्ट 5 जबरदस्त उत्पादन देणाऱ्या जातीविषयी या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत. तुम्ही बघितले असेल की बाजारपेठेमध्ये असंख्य कंपन्यांचे हरभरे हे येत्या काही दिवसात विक्रीला येणार आणि येथे जर आपली निवड करताना जर चूक झाली तर याचा सरळ परिणाम उत्पन्नावर होणार आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातीविषयी मी तुम्हाला माहिती देणार. तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत बघा. परंतु तुम्हाला एक अशी विनंती राहील की चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती आपल्या चॅनलवर भेटत राहील. मी काही कंपन्यांच्या जाती ह्या लिहून ठेवलेल्या आहेत किंवा एक तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे. यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी अशी कोणतीही नाही, फक्त एक क्रम लावलेला आहे मी. यामध्ये तुम्हाला चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातीविषयीच मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे आपण कोरडवाहू मध्ये हरभरा जर लागवड पेरणी करणार असेल तर त्याची तारीख कोणती असावी, म्हणजेच किती तारखेपर्यंत पेरावा. ओलीत मध्ये जर आपण पेरणार असाल जमीन ओली करून तर किती तारखेपर्यंत पेरावा. त्याचप्रमाणे आपलं जर काही शेत खाली व्हायचं असेल, म्हणजेच कपाशी ओकून आपण हरभरा पेरणार असाल तर तो जास्तीत जास्त कोणत्या महिन्याच्या किती तारखेपर्यंत पेरावा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती ठरणार आहे. अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कारण एकूण एक म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेले संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमधून सुटणार आहेत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲस्ट्रोनिक ॲग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारच्या बेल आयकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका. तर बघा, सगळ्यात पहिली जात ती म्हणजे अंकुर कंपनीची चिराग. आता ही जी चिराग जात आहे तर या चिराग जातीचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे पहा. तर ही जात आहे ओळ्या पडणारी, म्हणजे हरभऱ्यावर ओळी पडतात आणि ओळी पडलेला हरभरा बाजारपेठेमध्ये 100 ते 150 रुपये प्रति किलोने हा जास्त महाग कापतो. याचं 100 ते 150 रुपये प्रति क्विंटलने हा जास्त महाग कापतो. याचं कारण काय की याची डाळ चांगली बनते. महिला वर्ग चिराग जो हरभरा आहे तर याची डाळ आपल्याला घरी ठेवण्यासाठी खूप उत्साही असतात, कारण याची डाळ वरण पुरण खूप चांगलं लागतं. तर त्याच्यामुळे चिराग हरभऱ्याचे हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तर हा मर रोगास सहनशील वाण आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मर रोग जास्त येत असेल तर त्यांनी हा चिराग हरभऱ्याची लागवड करावी. आता महत्त्वाचा मुद्दा येतो
की यावर्षी आपल्या शेतामध्ये आता पाणी खूप झालेलं आहे, खूप पाणी झालेलं आहे आणि अक्षरशः आपली जमीन पाणी सोडत आहे किंवा पाणी अजून पण वाहत आहे. तेथे वखरणे डवरणे काहीच चालणार नाही, अशी परिस्थिती अजून आहे पण आहे. तर यामध्ये हरभऱ्याची मर होणार. तर मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे की हरभऱ्याची मर न व्हावी यासाठी आपण कोणतं खत पेरावं त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. दुसरी जात आहे जॉकी 9218. आता हे जात आहे तर हे सगळ्यात लोकप्रिय जात आहे. याचं वैशिष्ट्य काय, तर हे जात सगळ्यात लोकप्रिय यासाठी आहे की या व्हरायटीला उत्पादन चांगलं मिळतं. आता उत्पादन किती मिळतं, तर 12 ते 18 क्विंटल पर्यंत सुद्धा एकरी उत्पादन निघत काढलं जातं. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे या जातीची जी पेरणी आहे, तर एक कोरडवाहू क्षेत्र असेल तर कधी करावी, तर 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत आपण कोरडवाहू क्षेत्र असेल तर जॉकी 9218 या वाहनाची पेरणी करू शकतो. त्यानंतर तुम्ही जर तुमचं शेत ओलून पेरणी करणार असाल तर 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत ओलीत जमीन असेल तर पेरणी करू शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की एकरी बियाणं किती पेरायला पाहिजे, तर एकरी बियाणं आपल्याला साधारणतः 25 किलो पर्यंत आपण पेरू शकतो. परंतु तुमची जर इच्छा असेल तर 27 ते 30 किलो पर्यंत सुद्धा आपण बियाणं पेरू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक एकटं दुखतं जर झाड मेलं, एक दोन झाडं जर का मेली तर ते कव्हर करून घेतं. म्हणजेच 25 ते 30 किलो, तसं 25 किलोच पेरायला पाहिजे, परंतु 5 किलो जास्त पेरावा. कारण कसं असते, कुठे मर होते, कुठे काही होतो, तर त्याच्यामुळे 25 ते 30 किलो पेरायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे या व्हरायटीचा जो कालावधी आहे म्हणजेच काढणीला येण्याचा वेळ आहे, तर तो आहे 105 ते 110 दिवस. 10 दिवसाचा आहे 110. त्याचप्रमाणे या व्हरायटीला जर उत्पादनाचा विचार केला तर कोरडवाहू जर क्षेत्र असेल तर एकरी 14 क्विंटल पर्यंत सुद्धा तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता. परंतु तुमची जर का बागायती शेती असेल, शेतीचं चांगलं नियोजन असेल आणि ओलीत असेल तर तुम्ही 24 ते 25 क्विंटल पर्यंत सुद्धा याला उत्पादन याचं घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर पेरणीमध्ये उशीर झाला, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये वगैरे तुम्ही पेरणी केली तर 15 ते 16 क्विंटल पर्यंत सुद्धा तुम्हाला चांगलं नियोजन असेल तर उत्पादन हे मिळून जातं. त्याचप्रमाणे या व्हरायटीच्या जे दाणे आहेत किंवा हरभरा आहे, तर 100 दाण्यांचे वजन आपल्याला 22 ते 26 ग्रॅम आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर याचं काही अजून वैशिष्ट्य आहे, तर ते म्हणजे फिकट रंगाचे जे दाणे आहेत, टपोरे दाणे आहेत. मर रोगात सुद्धा हा सहनशील हरभरा आहे. त्यामुळे तुम्ही जॉकी 9218 या हरभऱ्याची लागवड करू शकता. त्याच्यानंतरची जात आहे ती म्हणजे दिग्विजय. आता हे दिग्विजय जात कधी पेरायला पाहिजे, तर तुम्ही जर कोरडवाहू मध्ये पेरणार असाल तर 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत. तसेच तुम्ही
ओलीत म्हणजे शेत भिजवून ओलून पेरत असाल तर 20 ते 10 नोव्हेंबरपर्यंत, 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत. तुम्हाला जर उशीर झाला तर 10 डिसेंबरपर्यंत सुद्धा या वाणाची पेरणी करू शकता. समजा कपाशी उपटून जर का पेरणी करायची असेल तर आता महत्त्वाचा विषय येतो, तो म्हणजे या व्हरायटीचा कालावधी किती आहे. तर 90 ते 95 दिवसामध्ये हे संपूर्ण परिपक्व होणारी जात आहे, म्हणजे दिग्विजय. त्यानंतर या व्हरायटीचं काही वैशिष्ट्य आहेत, तर ते म्हणजे हे जात महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस जात आहे. मोठा दाणा टपोरा दाणा आहे आणि मर रोगास सहनशील आहे अशी जात आहे. त्याचप्रमाणे याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे जात झपाट्याने सुद्धा शेतकरी लागवड करत आहेत, म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवड होणारी हे जात आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो, तर तो म्हणजे एकरी उत्पादन किती निघतं. तर आपण जर एखाद्या एकरी उत्पादनाचा विचार केला तर कोरडवाहूमध्ये 14 क्विंटल पर्यंत सुद्धा आपण घेऊ शकतो, उत्पादन घेऊ शकतो. आणि ओलीत मध्ये जर विचार केला तर 21 क्विंटल पर्यंत, आणि लेट जर लागवड केली तर 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो. एकरी बियाण्याचा जर विचार केला तर 25 ते 30 किलो बियाणे आपण या व्हरायटीचं बियाणं पेरणी करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतरची जात येते, तर ती म्हणजे दप्तरी कंपनीची 21 नंबर. आता ही जी दप्तरी कंपनीची 21 नंबर जात आहे, तर याचा व्हिडिओ मला पूर्ण पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा खाली दप्तरी, तुम्हाला 2 ते 3 दिवसात व्हिडिओ भेटून जाईल. निदर्शनात सुद्धा आलेला आहे असेल. एक झाड आहे आणि त्याने मोठा घेर घेतला आहे, तुम्ही बघितले असेल. पद्धतशीर नसेल तर या व्हिडिओमध्ये बघा. असा मोठा घेर घेतलेला आहे, परंतु एका दाण्याचा एवढा घेर कुठे येतो, कुठे कुठेच येतो. ज्या शेतकऱ्याचं चांगली जमीन आहे, कारण ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी खूप चांगली आहे. मी सुद्धा लागवड करतो, असं काही नाही. परंतु व्हिडिओमध्ये जो घेर दिसत आहे, तर अशा प्रकारे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लागवडीचं अंतर वाढवा. तुमचं शेत चांगलं पाहिजे, कारण हा जो प्लॉट आहे तर हा केळी काढल्यानंतर ते पेरणी केलेलं आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलंय, किंवा जी चर्चा झाली होती या चर्चेमध्ये निदर्शनास आलेला आहे. तरी त्यामुळे तुम्ही दप्तरी कंपनीचं 21 नंबर या वाहनाची सुद्धा निवड करू शकता. खूप चांगलं वाहन आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध असलेली ही दप्तरी कंपनीची 21 नंबर व्हरायटी आहे. हरभऱ्याची लागवड ही 100% करू शकता. चांगली आहे, खूप चांगले जात आहे. त्याच्यानंतर जाते ती म्हणजे विजय. तर तुम्ही विजयी या हरभऱ्याची सुद्धा पेरणी करू शकता. मी सांगितलेल्या ज्या जाती आहेत, तर ह्या जाती तुम्हाला तुमच्या भागानुसार याच्यामधून निवड करायची आहे.
आता बघा, मी तुम्हाला ज्या जाती सांगितल्या ह्या चांगल्या जाती आहेत, खूप चांगलं उत्पादन देणारे आहेत. परंतु तुमच्या भागामध्ये ह्या सूट होतात का? कारण मी सांगेल एक आणि तुम्ही आणाल एक. तर तुमच्या भागामध्ये जर सूट होत असेल तर तुम्ही याच्यापैकी एक चांगली जात निवडू शकता. परंतु आता महत्त्वाचा मुद्दा आहे का, ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या शेतकऱ्यांसाठी, कारण मी फालतू शेतकऱ्यांसाठी माहिती देण्याचं टाळाटाळ. तर ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांच्यासाठी एक कामाची माहिती सांगतो, ऐका. तुमच्या शेतामध्ये यावर्षी मर होणार, याचं कारण काय झालेलं आहे की आपल्या शेतामध्ये जे पाणी आहे तर हे पाणी अजून पण जमीन धरून ठेवलेलं आहे आणि आता मर होणार. तर तुम्हाला येथे एक प्रोडक्ट वापरायचं आहे जेणेकरून आपल्या हरभऱ्याची यावर्षी मर होणार नाही, उत्पादन चांगलं मिळेल. तर ते प्रोडक्ट आहे म्हणजे धरती कंपनीचं बायोट्रॉप. एकरी 4 किलो याचं याच खतासोबत पेरणी करून द्यायचं आहे. त्यामुळे फायदा काय होणार आहे की जमिनीमधील बुरशी नष्ट करण्याचं काम हे धरती कंपनीचं बायोड्रॉप करणार आहे. तर यामुळे तुमच्या भागामध्ये जर मिळालं तर तुम्ही नक्की याचा वापर करा. कारण मी सुद्धा मागच्या वर्षी वापर केला होता, रिझल्ट खूप सुंदर आला आहे. म्हणून मी ही शेवटी दिली. कारण शेतकरी काय करतात की थोडीशी माहिती घेऊन चालले जातात. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप कामाची ठरली. तर तुम्ही धरती कंपनीचं बायोट्रॉप एकरी 4 किलो ची भरणी येते ते वापरा. खतासोबत वापरा किंवा तुम्ही हरभऱ्यासोबत जर डायरेक्ट दिलं मिक्स करून तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे तुमच्या हरभऱ्यावर येणारी बुरशी किंवा मर 100% येथे थांबणार आहे. मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये जर आढळून नाही आली, परंतु तुम्ही यावर्षी 100% आढळणार. म्हणून मी यावर्षी तर 100% उपयोग करणार आहे. तुम्हाला जर ही माहिती खरंच कामाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून गरजू शेतकरी आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यांचा देखील नक्की फायदा होईल. ते एकरी चांगलं उत्पादन घेतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण आपण फक्त शेतकऱ्यांसाठीच काम करतो. तर भेटूयात पुढील अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.